मित्रांनो, आज 14 एप्रिल या शुभदिनी आपण एका अशा महामानवाचे स्मरण करत आहोत ज्याने भारताच्या इतिहासाला नवी दिशा दिली आणि कोट्यावधींच्या आयुष्यात स्वाभिमानाचा प्रकाश पेरला। तो दिवस होता 14 एप्रिल 1891, जेव्हा मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीत रामजी सकपाळ आणि भीमाबाई यांच्या पोटी एका रत्नाचा जन्म झाला, ज्याचे नाव ठेवले गेले भीमराव। पण या बालकाचा प्रवास सुरुवातीपासूनच काट्याकुट्यांचा होता। अस्पृश्यतेचा कलंक आणि समाजाने लादलेली बंधने पावलोपावली त्याला अडवत होती। शाळेत पाण्याचा रांजण समोर असूनही तहानेने व्याकुळ झालेल्या या मुलाला पाणी प्यायची परवानगी नव्हती। कोणीतरी उच्चवर्णीय व्यक्ती येईल आणि उंचावरून पाणी ओतेल तेव्हाच त्याची तहान भागेल, अशी ती अमानवीय प्रथा होती। पण याच अपमानाने भीमरावांच्या मनात ज्ञानाची आणि क्रांतीची ठिणगी टाकली। त्यांनी मनोमन ठरवले की मी शिकणार आणि हा अन्याय मुळापासून उपटून टाकणार। आपल्या वडिलांच्या शिस्तीत आणि आईच्या संस्कारात वाढलेल्या भीमरावांनी शिक्षणालाच आपले शस्त्र बनवले। बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी या हिऱ्याची पारख केली आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवले। कोलंबिया विद्यापीठ असो वा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, तिथे या माणसाने दिवसाचे 18-18 तास अभ्यास केला। जेव्हा लोक झोपलेले असायचे तेव्हा हा प्रज्ञासूर्य लायब्ररीत बसून भविष्यातील भारताचे स्वप्न रंगवत होता। पदव्यांमागून पदव्या मिळवत असताना त्यांना अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि कायद्याचे असे ज्ञान प्राप्त झाले जे त्या काळी जगात फार कमी लोकांकडे होते। पण इतके शिकूनही जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांना पुन्हा त्याच जुन्या मानसिकतेचा सामना करावा लागला। बडोद्यात ऑफिसमध्ये असतानाही त्यांना पिण्याचे पाणी नाकारले गेले। तेव्हा त्यांच्या लक्षात आले की केवळ शिक्षण घेऊन चालणार नाही, तर या समाज व्यवस्थेलाच धक्के द्यावे लागतील। त्यांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारतसारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजाची सुप्त वेदना जगासमोर मांडली। 1927 सालचा तो महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह ही केवळ पाणी पिण्याची चळवळ नव्हती, तर ती मानवी हक्कांची घोषणा होती। ज्या तळ्यावर पशुपक्ष्यांना पाणी पिण्याची परवानगी होती तिथे माणसाला नाकारले जात होते। बाबासाहेबांनी त्या तळ्याचे पाणी प्राशन करून हजारो वर्षांची गुलामगिरी झुगारून दिली। त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले, कारण त्यांना असा समाज हवा होता जिथे प्रत्येक माणूस समान असेल। नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह असो वा गोलमेज परिषदेतील त्यांचे प्रभावी विचार मांडणे असो, त्यांनी प्रत्येक ठिकाणी शोषितांचा आवाज बुलंद केला। संविधानाच्या निर्मितीचा काळ जेव्हा आला तेव्हा या देशाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली। त्यांनी जगातील सर्व महान संविधानांचा अभ्यास केला आणि एक असा दस्तऐवज तयार केला जो भारताच्या विविधतेत एकता टिकवून ठेवेल। स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची त्यांनी पेरणी केली। केवळ दलितांसाठीच नव्हे, तर स्त्रियांना संपत्तीत अधिकार देण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडले। कामगारांना 8 तासांची कामाची वेळ मिळवून दिली आणि रिझर्व्ह बँकेची संकल्पना मांडली। त्यांच्या दृष्टीने राष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमा नसून तिथे राहणाऱ्या माणसांचे नाते होते। आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना उमजले की जोपर्यंत मनाचे परिवर्तन होत नाही तोपर्यंत खरी मुक्ती मिळणार नाही। म्हणूनच 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांच्या आयुष्यात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले। हा तो मार्ग होता जो शांतीचा होता, विज्ञानाचा होता आणि करुणेचा होता। 6 डिसेंबर 1956 रोजी हा महासूर्य मावळला, पण जाताना तो आपल्याला एक असा विचार देऊन गेला जो कधीच संपणार नाही। ते म्हणायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आज आपण जेव्हा त्यांची जयंती साजरी करतो तेव्हा केवळ हार घालून चालणार नाही, तर त्यांचे विचार आपल्या आचरणात आणणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना मानवंदना ठरेल। त्यांच्यामुळेच आज सामान्य माणूस मानाने जगू शकतो आहे। त्यांच्यामुळेच आज भारताची लोकशाही जगासमोर ताठ मानेने उभी आहे। अशा या क्रांतिकारकाला, प्रज्ञासूर्याला आणि भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला आपण त्रिवार अभिवादन करूया आणि संकल्प करूया की त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत एक समृद्ध आणि प्रगत भारत घडवूया। जय हिंद, जय भीम।